हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी माझी आजची पोझिशन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे आपण निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये उद्या काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. तर सर्वात प्रथम तुम्हाला मी आधी माझी पहिले ऑप्शन सेलिंगची पोझिशन सांगतो. तर ऑप्शन सेलिंगमध्ये मला 3900चा प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे, एकदा हवं असेल तर रिफ्रेश करून दाखवतो. तर टोटल 3913चा प्रॉफिट झाला आहे. आणि तुम्हाला ऑप्शन बाईंगचं सांगत असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, कारण ते मोबाईलवरती आहे माझ्या. तर मी अजून इकडे लॅपटॉपवर आयपॅडवरती अजून ते आणलं नाही आहे. तर त्यामध्ये माझा पहिला जो 52,300चा जो पी आहे त्याच्यामध्ये मला 1300 रुपयाचा प्रॉफिट दिसलेला. टोटल 1500 पण दिसत होता, पण एक्झिट करेपर्यंत तो 1300पर्यंत माझा एक्झिट झाला. ओके. आणि जो दुसरा माझा 51,800चा जो पी दिसतो आहे त्यामध्ये माझा एव्हरेजिंग, जसं मी बोललो माझ्या अगर मार्केट ट्रेंडी असेल तर माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये एव्हरेजिंग केलं तर जास्त प्रॉफिट होऊ शकतो. तसं मी एव्हरेजिंग पण केलं, पण मला कुठे बाहेर जायचं होतं, मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं एका. त्यामुळे मी काय केलं, त्याचा एस एला कॉस्ट टू कॉस्ट केला. ओके. अगर माझ्या स्क्रीनसमोर असतं तर मी माझा त्याचा जो ॲक्च्युअल एस एल आहे तोच ठेवला असता, पण अगर स्क्रीनसमोर नसला तर तो एस एल मोठा ठेवून उपयोग नाही. त्यामुळे माझा एस एल आहे तो कॉस्ट टू कॉस्ट केला आणि त्यानंतर तो माझा ट्रेलिंग एस एल गेला. ओके. अगर मी घरी असतो तर कदाचित त्याच्यामध्ये पण एक 1500च्या आसपासचा प्रॉफिट गेन केला असता. आणि त्यामध्ये 100 पॉईंट तर मला इझिली मिळाले, म्हणजे 100 काय 150 पण मिळाले. पण माझा टार्गेट हा 50 पॉईंटचा एस एल होता, तर मला 100 पॉईंटचा माझा टार्गेट होता. ठीक आहे. तर ह्यामध्ये पण मला 100 पॉईंट मिळाले असते, तर टोटल मला 2850 रुपयाच्या आसपास मला ऑप्शन बाईंगमध्ये सुद्धा प्रॉफिट मिळाला असता. तर टोटल मला आज प्रॉफिट झाला 5200 रुपयाच्या आसपास प्रॉफिट झाला ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग दोन्ही पकडून. तर तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगतो की मी एंट्री कुठे घेतली. अगर आपण चार्टवरती येऊ, अगर तुम्ही चार्टवरती बघत असाल तर सुरुवातीला मी जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जशी 5 मिनिटाची कॅन्डल बनते ग्रीन किंवा रेड, अगर त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला सुद्धा जाऊ शकतो. तसं अगर तुम्ही बघत असाल, जसा ब्रेक केला पहिल्या एंट्रीमध्ये तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळाला. ठीक आहे. कमीत कमी 1:4, 1:5, 1:6 सुद्धा आज मिळालेला आहे. तर पण आपल्याला फक्त 1:4 पर्यंत थांबायचं होतं. तर माझी एंट्री मी तुम्हाला सांगतो कुठे घेतली एक्झॅक्ट. मी माझी एंट्री ना 9:16 की 17 मिनिटालाच घेतली, मी एकदम मध्ये घेतली. ओके. त्यामध्ये माझे दोनदा एस एल गेले, छोटे छोटे एस एल, दोन्ही एस एल मिळून माझे फक्त 425 रुपयाच्या आसपासचा माझा एस एल गेला. म्हणजे मी जसं बोललो ना, अगर माझ्या अगेन्स्टमध्ये अगर मला दिसत असेल तर मी लगेच ते पोझिशन स्क्वेअर ऑफ करीन. तर माझे ते 425 रुपये माझे 2 एस एल, 2 एंट्रीमध्ये माझे फक्त तेवढे एस एल गेले. आणि समजा मार्केटला इथूनच वरती जायचं असेल ना, तर त्याने मार्केट इथे थोडा वेळ साईडला झाला असता आणि नंतर ब्रेकआउट दिलं असतं. परत जिथे मी एंट्री घेतली त्या लेवलला परत मार्केट आलं नसतं, बरोबर. तर त्यामुळे जसं परत त्या लेवलला मार्केट आलं, मी अजून एकदा एंट्री घेतली आणि मी सरळ 2 लॉट कॉल सेल केले. आणि त्यामध्ये मग मला टोटल 3900च्या आसपासचा प्रॉफिट झाला. आणि मी ऑलमोस्ट 12-12:30 वाजता ती माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. आणि त्याच्यानंतर आणि ऑप्शन बाईंगचं म्हणत असाल तर ऑप्शन बाईंगचं पण तर स्ट्रॅटेजीनुसार होतं, पण त्यामध्ये पण मला पीमध्ये एंट्री मिळालेली. आणि पीमध्ये मला एक बऱ्यापैकी अजून प्रॉफिट झाला असतं, फक्त वेळ नसल्यामुळे तो मला तेवढा प्रॉफिट मला तो गेन करता नाही आला. पण ठीक आहे, अगर बाईंगमध्ये अगर 1400-1500 रुपये प्रॉफिट अगर एका लॉटवरती मिळतं ते सुद्धा डिसेंट आहे. आणि अगर दिवसाला अगर 5200च्या आसपास तरी प्रॉफिट मिळतं तरी पण एक चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. तर आपण आता बघूया की आपण उद्या बँक निफ्टीमध्ये काय करू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आता 15 मिनिटांमध्ये सांगतो. बँक निफ्टी आपण उद्या एकदम सिम्पल ठेवायचं, जसं आपण शेवटचे 2 दिवस एकदम मार्केट सिम्पल ठेवलं आहे, ह्या दिवशी पण सिम्पल ठेवलेलं, या दिवशी पण एकदम सिम्पल ठेवलेलं. त्यामुळे आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये जास्त लॉस नाही आला. ऑप्शन बाईंगमध्ये थोडा एस एल गेलं, पण आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये तिथे खूप कमी लॉस झाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आज जसं मी सांगितलं की मार्केटला थोडा नेगेटिव्ह होऊ द्या, त्याच्यानंतर आपण ट्रेड घेऊया. तर त्यानुसार एक बऱ्यापैकी आपला एक ट्रेंडसुद्धा कॅप्चर झाला, बरं. तर आता आपण उद्या काय करू शकतो, उद्या फक्त एक काम करू शकतो आपण, उद्या क्वांटिटीमध्ये थोडे कमी करायचे. आता समजा तुम्ही 4 लॉट मारत असेल तर उद्या फक्त 2 लॉट मारा, कारण मार्केट अगं ह्या दिवशी पण प्रॉफिट खूप चांगला प्रॉफिट दिलं आणि आजच्या दिवशीसुद्धा एक चांगला प्रॉफिट दिला. त्यामुळे क्वांटिटीमध्ये थोडं प्रे अलाउन करा, जेणेकरून अगर तुमच्या अगेन्स्टमध्ये मार्केट गेलं तर तो तुमचा एस एल आहे तो खूप कमी लागेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला अजून एकदा कॉन्फिडन्स मिळेल की आपल्या नेक्स्ट एंट्रीला आपण बिंदास अजून एंट्री करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही क्वांटिटीमध्ये थोडं चेंजेस करा. मार्केट अगर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये पण जात असेल तर एक बऱ्यापैकी प्रॉफिट देत असेल. अगर तुम्ही माझं बघत असाल, मला 2 लॉटमध्ये 4000 रुपये मिळत आहेत, ते पण मी स्लाइटली इन द मनीमध्ये घेतलेला. ठीक आहे. तर उद्या आपण काय करू शकतो, फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एस एलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा पहिला एस एल गेला, ठीक आहे, एस एल देऊया. सेकंड टाईम एंट्री आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. अगर परत एकदा एस एल जात असेल तर त्या दिवशी तिसरी एंट्री घेऊ नका, कारण ते मार्केट हे कम्प्लिटली असं असणार. ओके. त्यामुळे जास्त मेहनत करू नका. आणि जसं गॅप डाऊन झालं, गॅप डाऊन ओपन होत असेल
तर पहिली 5 मिनिटाची आजच्या का पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल क्वांटिटी अर्ध्या करा आणि कमीत कमी मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. ओके. आणि समजा गॅप अपच झालं ओपन, तर गॅप ओपन झालं इकडे ओपन झालं तर एंट्री घेऊ नका, कारण मार्केट हे कम्प्लिटली आता नेगेटिव्ह आहे. त्यामुळे जबरदस्ती वरच्या साईडची एंट्री बघू नका. इन केस तुमचं प्रॉफिट पण होऊ शकतं, पण त्यामध्ये लॉस व्हायचे चान्सेस थोडे जास्त असतात. ठीक आहे. अगर तुम्ही एंट्री नाही घेतली तर तुमचे लॉस व्हायचे पण चान्सेस नाही आणि प्रॉफिट व्हायचे पण चान्सेस नाही. त्यामुळे अगर तुम्ही वरच्या साईडला बघत असाल तर सध्या मी इंटरेस्टेड नाही आहे, पण तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही तुमचं बघू शकता. पण समजा गॅप ओपन झालं अगर वरती जात असेल, मी त्या दिवशी ट्रेडच नाही करणार. ओके. आणि मी मोस्टली ऑप्शन सेलिंगमध्ये करेन की नाही मला माहिती नाही, पण ऑप्शन बाईंगमध्ये मी त्या स्ट्रॅटेजीवरती तर मी नक्की ट्रेड करेन. ओके. आणि आता सेम अगर बँक निफ्टीचं बघायचं झालं तर बँक निफ्टी पण ऑलमोस्ट सेमच आहे. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. मार्केटने हा लेवल ब्रेक केला फ्लॅट ओपन होऊन, तर मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. पहिल्या एंट्रीमध्ये प्रॉफिट दिलं किंवा दुसऱ्या एंट्रीमध्ये प्रॉफिट दिलं ठीक आहे, नाहीतर हे कम्प्लिटली साईडवेसुद्धा असू शकतं. ठीक आहे. गॅपडाऊन ओपन झालं, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण खालच्या साईडला पण जाऊ शकतो. ओके. आणि वरच्या साईडला मी बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये मी माझी ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी करणार, तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये अगर मला बाईंगचा ट्रेड मिळाला तरी मी करणार आणि पुट साईडचं मिळालं तरी मी करणार. फक्त ऑप्शन सेलिंग ही मी फक्त ॲज पर माय प्राईज ॲक्शन करतो. ठीक आहे. त्यामुळे माझं प्राईज ॲक्शननुसार मार्केट अगर निगेटिव्ह असेल तर मी फक्त आणि फक्त नेगेटिव्हच ट्रेड करणार. ओके. तर उद्या बघूया स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळतं आहे की माझ्या ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट मिळतं आहे. आणि अजून तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. कमीत कमी 30 सबस्क्राईबर पूर्ण झाले तर मी माझे जे डेलीचे जे ट्रेड आहे ते मी तिकडे पोस्ट करायला चालू करीन. तुम्हाला मी स्क्रीनवरती तुम्हाला स्कॅनर पण देतो आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आहे. तुम्ही हवं असेल तर बिंदास जॉईन करू शकता. आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.